नमस्कार मित्रांनो, एरवी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये आपण सगळेजण शिमगा साजरा करतो, पण यावर्षी मात्र शिमगा उन्हाळ्याच्या शेवटी किंवा कदाचित भर पावसाळ्यात साजरा केला जाईल. कोकणात खास करून असं चित्र मला दिसायला लागलेलं आहे, कारण बातमी प्रसिद्ध झालेली आहे की कोकणामध्ये, मुख्यतः कोकणामध्ये 25,000 मेगावॅटहून जास्त अणु ऊर्जा प्रकल्पांसाठी सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये अदानी आणि अंबानी दोघेही जण आहेत. आणि त्यामुळे अंबानींच्या लग्नात हाय अल्लाह करत नाचणारे आता कोकणामध्ये जाऊन शिमगा साजरा करायला, बोंबा मारायला कसे उभे राहणार याचं चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं. बातमी अशी आहे की महाराष्ट्र सरकारने काही सामंजस्य करार केलेले आहेत. त्याच्यामध्ये अदानी उद्योग समूहासोबत 1.5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा आणि 6,000 मेगावॅट अणु ऊर्जा निर्माण करण्याचा एक प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये 12,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या किंवा रोजगार तयार होणार आहेत. दुसरा सामंजस्य करार आहे तो रिलायन्स उद्योग समूहाने केलेला आहे. त्याच्यामध्ये 7,200 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे आणि त्याच्यात सुमारे 1 लाख प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार तयार होणार आहेत. अदानीचा पॉवर प्लांट हा बारसूमध्ये, जिथे उद्धव ठाकरेच तेल शुद्धीकरण प्रकल्प आणणार होते, त्या बारसूमध्ये अदानी उद्योग समूह अणु ऊर्जा बनवणार आहे. तर अंबानी म्हणजे रिलायन्स उद्योग समूह पूर्णागड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वीज बनवणार आहे, अशी बातमी आहे. अशी सूत्रांची बातमी आहे, महाराष्ट्र सरकारच्या सूत्रांची बातमी आहे. त्यामध्ये मला असं वाटतंय काही 19-20 असण्याची शक्यता दाट आहे, कारण केवळ राज्याच्या भल्याचं काही होत असतं तेव्हा झारीतले शुक्राचार्य ते होऊ नये याच्यासाठी अशा प्रकारच्या बातम्या सोडतात आणि शिमगा साजरा करायला लोकांना बोलवतात. तिसरा प्रकल्प आहे हा सरकारी कंपनी आहे NTPC, त्यांची देखील 1 लाख कोटींची गुंतवणूक आहे आणि 7,200 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. 5,000 नोकऱ्या त्यातनं तयार होणार आहे. मला एक गोष्ट मात्र कळली नाही की रिलायन्सच्या वीज प्रकल्पात 1 लाख नोकऱ्या किंवा रोजगार आणि बाकी अदानी आणि NTPCच्या पॉवर प्लॅन्टमध्ये 5,000-6,000 नोकऱ्या, हे काही थोडंसं मला कळलं नाही. पण ठीक आहे, जे आकडे आहेत, सरकारी आकडे आहेत, ते सरकारी आकडे आहेत. आणि याच्याशिवाय बजाज उद्योग समूहाची ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी आहे, ती 2 लाख कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्याच्या विचारात आहे. त्यांचा 5,000 मेगावॅट वीज प्रकल्प आहे आणि 3,000 नोकऱ्या, म्हणजे 2 लाख कोटीची गुंतवणूक, फक्त 5,000 मेगावॅट आणि 3,000 नोकऱ्या. म्हणजे हेही थोडंसं काही कळलं नाही. पण त्यांचं अजून ठिकाण कळलेलं नाही की कुठे ते गुंतवणूक करणार आहे. आणि त्याच्यामुळे कल्पना करा, महाराष्ट्र जवळजवळ 6.5 लाख कोटी गुंतवणूक, महाराष्ट्र राज्याचं बजेट किंवा अर्थसंकल्प साधारणतः 7.5 लाख कोटी रुपयांचा आहे. आणि 6.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक फक्त जर 3-4 प्रकल्पातनं येणार असेल तर एका प्रकारे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पा इतकी ही गुंतवणूक आहे. हे नेमकं कशासाठी चर्चेला जात आहे याचं कारण म्हणजे जो शांती ॲक्ट आहे तो आता अंमलात आलेला आहे. त्याच्यावर तो संसदेमध्ये ते विधेयक मंजूर झालं आणि आता त्याची कारवाई सुरू झालेली आहे. आणि या शांती ॲक्टमुळे खाजगी क्षेत्राला अणु ऊर्जा क्षेत्र गुंतवणुकीसाठी खुलं झालेलं आहे आणि त्यात परदेशी भागीदारी शक्य झालेली आहे. आणि याच्यामधला जो सगळ्यात महत्त्वाचा जो क्लॉज होता त्याच्यामध्ये लायबिलिटी, की समजा असं काही ॲक्सिडेंट झाला किंवा काही त्याच्यातनं, तर ती जबाबदारी कोणाची किंवा काय त्याच्यामध्ये अंडरटेकिंग आहे त्याबाबतचे
जी काही कलमं होती त्यामुळे या गोष्टी पुढे जात नव्हत्या, पण त्यातनं मार्ग काढण्यात आला. आता हा देशाच्या दृष्टीने किती महत्त्वाचा विषय आहे ते समजून घेणं आवश्यक आहे. कारण आज जगामध्ये सगळीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AIची घोडदौड सुरू आहे. आखातातील युद्धामुळे ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे की तुमचं जर आखातातून किंवा इतर कुठल्याही देशातून येणाऱ्या ऊर्जेवर अवलंबित्व असलं तर महिनाभर 2 महिने आखात बंद राहिलं तर ते युद्ध तुम्हाला गुडघे टेकायला भाग पाडू शकतं. खरं तर चीन जो सगळ्यात मोठा ऊर्जा आयातदार देश आहे त्याच्यावर या युद्धाचा सगळ्यात जास्त किंवा सगळ्यात विपरीत परिणाम होईल असं म्हटलं जात होतं. पण चीनला काहीही झालेलं, कुठलाही त्रास होत असल्याचं दिसत नाहीये. याचं कारण चीननी बऱ्याच वर्षापूर्वी पर्यायी ऊर्जा स्रोत निर्माण केलेले होते. आज चीनमधल्या 50% गाड्या या बॅटरीवर चालतात. आणि गेल्याच आठवड्यात बातमी होती की अमेरिकेने गेल्या 100 वर्षात म्हणजे जेव्हापासून विजेचा शोध लागला तेव्हापासून जे काही वीज प्रकल्प अमेरिकेत उभे राहिलेले आहेत ज्या काही क्षमतेची ती 100 वर्षाची क्षमता चीननी अवघ्या 4 वर्षामध्ये ओलांडलेली आहे. म्हणजे तेवढी वीज तयार करण्याची क्षमता चीननी अवघ्या गेल्या 4-5 वर्षात ओलांडली आहे. आणि 2035 साली अमेरिका सध्या जेवढी वीज बनवते त्याच्या 6 पट वीज चीन बनवणार आहे. त्या दिशेने चीन काम करत आहे. आणि त्याच्यामध्ये मग सौर ऊर्जा असेल, त्याच्यामध्ये मग न्यूक्लिअर पॉवर असेल, सगळ्या प्रकारच्या गोष्टी चीननी केलेल्या आहेत. त्याच्याबरोबर खाणकाम असेल की ज्याला रेअर अर्थ मिनरल असेल, त्याच्यासाठी मॅग्नेट्स असतील, त्याच्यासाठी बॅटरी निर्मिती असेल, सगळ्या गोष्टी म्हणजे ज्याला पूर्ण एंड टू एंड इकोसिस्टम म्हणतात हे सगळं चीननी बनवायला घेतलेलं आहे. आता लगेच हा व्हिडिओ पूर्ण न ऐकताच आपल्यापैकी पण सौर ऊर्जा बनवा, घरावर ते सौर पॅनल लावा, ते का नाही करत, अणुऊर्जा पाहिजे कशाला, ॲक्सिडेंट झाला तर, फुकुशिमा सारखं झालं तर लगेच प्रश्न उपस्थित होणं लगेच सुरुवात होईल. सौर ऊर्जा आपण चीनच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहोत सौर ऊर्जा त्याची क्षमता वाढवण्यामध्ये. पण इथेही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, या सगळ्या सौर ऊर्जेच्या जे सोलर पॅनल बनवतो त्याचं रॉ मटेरियल त्याचा बराचसा भाग चीनमधनं येतो, म्हणजे तो आपल्याला आयात करावा लागतो. ही गोष्ट विसरता कामा नये. दुसरा मुद्दा सौर ऊर्जेच्या बाबत जी सध्या परिस्थिती आहे, सध्या म्हणजे गेल्या आठवड्यातच बातमी आलेली मिंट या वर्तमानपत्रात की सध्या दुपारच्या वेळेमध्ये वीज फुकट जात आहे. कारण सौर ऊर्जेमुळे इतकी वीज तयार होते, कारण सगळीकडे 45, 46, 40 सगळीकडे 40च्या वरतीच तापमान आहे आणि त्यामुळे मुबलक वीज तयार होते. पण ती वीज वापरली नाही, कारण वीज साठवण्याची व्यवस्था नसेल तर ती वीज वाया जाते. दुपारच्या तासांमध्ये विजेला ग्राहक स्पॉट एक्सचेंजमध्ये ग्राहक मिळत नाही, कारण मागणी 100 असेल आणि पुरवठा 105, 110 असेल तर उर्वरित वीज वाया जाते. आणि त्याच्यासाठी वीज बनवायची तर एक तर तेवढी स्टोरेज कपॅसिटी, तेवढ्या बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या, चार्जिंग स्टेशन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बनवल्या पाहिजेत. किंवा ते नसेल तर मग पर्यायी स्रोत विजेचे असायला पाहिजेत. कोळशावर चालणारे पॉवर प्लांट आहेत ते काही क्षमतेने, अगदी 100% नाही पण ते चालू ठेवावे लागतात, कारण ते बंद करून पुन्हा सुरू करता येत नाही. ते काय हे नाही आहे, फ्रीज नाही आहे की बटन दाबलं बंद केलं, बटन दाबलं सुरू केलं. आणि त्यामुळे सौर ऊर्जेच्या बरोबर तुम्हाला दुसराही स्रोत असणं आवश्यक आहे आणि तो स्रोत अणु ऊर्जेचा आहे असं मानलं जातं, कारण तुम्ही वेगवेगळ्या कपॅसिटीने ते चालवू शकतात. याच्यातनं आता शांती ॲक्टमुळे स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर बनवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. अर्थात ते बनवायचे म्हणजे ते गॅस सिलेंडरसारखे, मोठ्या गॅस सिलेंडरसारखे असतील आणि तो एक सिलेंडर लावला की त्याच्यातलं जे इंधन असेल, युरेनियम किंवा जे कुठलं इंधन असेल, ते पुढची 20 वर्ष एका औद्योगिक वसाहतीला, एका मोठ्या गृहसंकुलाला 20 वर्षाची वीज त्या एका सिलेंडरमधनं, आणि ते जमिनीच्या खाली खोलवर गाडलं की त्याचा काही अपघात किंवा काही व्हायचीही शक्यता नाही. पण ते सिलेंडर बनवायला कुठेतरी प्रकल्प सुरू करावा लागेल आणि त्यामुळे अणु ऊर्जा आवश्यक आहे.
ज्या देशांनी, युरोपीय देशांनी जपानमधल्या फुकुशिमाच्या भूकंपानंतर, सुनामीनंतर, त्या भूकंपामध्ये काही नुकसान झालं नव्हतं अणुऊर्जेच्या प्रकल्पाचं. जी सुनामी आली ती सुनामी येत असताना पुरेसा वेळ मिळाला नाही दरवाजे बंद करण्यासाठी, आणि त्यामुळे जे समुद्राचं पाणी आहे ते घुसलं. आता हे करण्यासाठी माणसांची गरज नाहीये. आता समजा असा भूकंप झाला, भूकंप होण्याची शक्यता कमी आहे, पण असा भूकंप झाला आणि सुनामी आली, तर ड्रोनच्या साह्याने ज्या सिस्टीम्स ऑफ करता येणं, कारण अशा वेळेला इंटरनेट किंवा जे नेटवर्क कनेक्टिव्हिटी जाते, ऑटोमेशन चालत नाही, आणि त्यामुळे ड्रोनच्या साह्याने किंवा रोबोटच्या साह्याने या गोष्टी केल्या जाऊ शकतात. ज्या युरोपीय देशांनी फुकुशिमातल्या घटनेनंतर आपल्याकडची अणुऊर्जा, तिकडचे प्रकल्प बंद केले, आणि याच्यात आघाडीचं नाव जर्मनी असेल, पण इतरही, जर्मनीच्या शिवाय इतर देशांनी आज ते देश रडत आहेत, कारण त्यांच्याकडे आज औद्योगिक क्षमता उभारायला वीज नाहीये. आणि त्यामुळे अणुऊर्जा अतिशय महत्वाची आहे. पण आपलं राजकारण असं आहे की काय झालं की निषेध करतात आपण, निषेध, आणि ते निषेध करायला आपल्याला काही निमित्त लागत नाही. खोट्या बातम्या पसरवायच्या, अणुऊर्जेमुळे आमच्या आंब्यांवर परिणाम होईल, आमच्या मासळीवर परिणाम होईल, आम्हाला काजू मिळणार नाहीत, या कारणासाठी निषेध करून, किंवा मग आमच्या जमिनी, भूमिपुत्रांच्या जमिनी त्या जातील. कोकणामध्ये जाऊन बघा, सगळीकडे शांततामय काम चालू आहे, आणि खास करून आपल्या उद्योग मंत्र्यांच्या याच्यात इतकी शांतता आहे रत्नागिरीत, की आपण रत्नागिरीत आहोत का सौदी अरेबियात आलो तेच कळत नाही, एवढी शांतता पसरली तिकडे. आणि त्यामुळे तेव्हा कोणाला काही हुकाचू होत नाही. पण असा प्रकल्प आल्यावर मग इथले भूमिपुत्रांचं काय होईल? इथल्या जमिनी सगळ्या परप्रांतीयांच्या ताब्यात जातील, अमेरिकन लोकांच्या ताब्यात जातील, कुठल्या तरी जपानी लोकांच्या ताब्यात जातील. बातम्या सोडायला काय, काही बातम्या सोडता येतात ना, आणि चॅनल आहेत आपली, वाजवा रे वाजवा, त्याच्यावर चर्चा ठेवतील, त्याच्यावर एक रिपोर्टाज वगैरे म्हणून तिथे 2-3 पत्रकार अशा आंब्याच्या बागेत वगैरे जाऊन म्हणतील की हे आंबे आता कसे मिळणार, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी हे सुरू होईल. कारण विरोध करणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो आम्ही करणारच. काही चांगलं होत असलं आम्हाला काही फरक पडत नाही, आमचं राजकारणच विरोध करण्यावर आहे. आणि त्यामुळे ही बातमी कोणी सोडली आहे, किंवा सोडून त्याच्यातनं काही भलं करायचा हेतू आहे का, जे विरोध करणार आहेत, जे शिमगा करणार आहेत, त्या शिमगा करणाऱ्यांना ॲडव्हान्स नोटीस द्यायचं काम म्हणून ही बातमी सोडलेली आहे, कल्पना नाही. पण ही बातमी जर खरी असेल तर, कारण आपल्याकडे अनेक एबोयू नुसते होतात आणि पुढे काही होत नाही, पण ही जर बातमी खरी असेल तर अतिशय महत्त्वाची आहे. त्याच्यात जर प्रकल्पांची सुरक्षा, पर्यावरणाचा संतुलन वगैरे या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली असेल तर ती वेगाने त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. कुडनकुलम येथे रशियाच्या मदतीने उभारलेले अणुऊर्जा प्रकल्प व्यवस्थित चालत आहेत, कुठलाही त्याच्यातनं संसर्ग नाही, पर्यावरणासाठी नुकसानही नाही आहे. त्यालाही असाच विरोध करण्याचा प्रयत्न केला होता, परदेशातनं पैसे आले होते, आंदोलक आले होते. तीच गोष्ट महाराष्ट्रात होता कामा नये, कारण यावर महाराष्ट्राचं औद्योगिक भविष्य अवलंबून आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.